विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये भाजप विधिमंडळ नेत्याची म्हणजेच नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात येणार आहे। प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला सर्व नवनिर्वाचित भाजपचे आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी जे.पी. नड्डा, माजी प्रभारी राजीव प्रताप रूडी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। तर आज दिवसभरामध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीचं कामकाज कसं होणार आहे याबाबत ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। भाजपचे भावी प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते ते चंद्रकांत पाटील आपल्या बरोबर आहेत। सर, काय सांगाल, आजची ही प्रक्रिया नेता निवडीची नक्की कशी असणार आहे? कोण अनुमोदन देणार, कोण प्रस्ताव राखणार, काय सांगाल तुम्ही? केंद्रीय प्रभारी महाराष्ट्राला जे नव्याने आले जगत प्रकाश नड्डा आणि पूर्व अध्यक्ष राजनाथ सिंह आता मुंबईत पोहोचतील, कोर कमिटीबरोबर बैठक करतील। त्या बैठकीमध्ये ही प्रक्रिया ठरवतील की कोणीतरी एकाने नाव सजेस्ट केलं पाहिजे, कोणीतरी एकाने अनुमोदन केलं पाहिजे, पण नाव ठरेल ते आमदारांच्या बैठकीत ठरेल। अतिशय लोकशाही पद्धतीने जगत प्रकाश नड्डा आणि राजनाथ सिंह हे सगळ्या आमदारांची मतं जाणून घेतील। सहमतीने जे नाव होईल ते कोणी मांडायचं एवढाच टेक्निकल पार्ट ते कोर कमिटीच्या बैठकीत ठरवतील। देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास नक्की आहे असं म्हटलं जात आहे। वेगळं नाव पुढे येईल अशी चर्चा आहे, कितपत तथ्य आहे त्याच्यामध्ये, तुम्ही काय सांगाल? नाही, मी याच्यावर नाही सांगू शकत म्हणण्यापेक्षा नाही, माझी अशी जाणकारी काही नाही। सगळ्यांनाच असं वाटणं स्वाभाविक आहे, म्हणजे माझ्यासारख्या सामान्य आमदाराला हे वाटू शकते की बा आपण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण केंद्रीय नेतृत्वावर आमचा इतका भरोसा आहे आणि आम्ही सगळेजण एका कोऱ्या पाकिटाच्या मनस्थितीमध्ये काम करतो। पत्ता हा मालकाने लिहायचा असतो आणि जो पत्ता लिहिला जाईल ते जायचं असतं। त्याप्रमाणे अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे। या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीनंतर नाव जाहीर होईल का त्याच्यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी पुन्हा एकदा दिल्ली वारी करावी लागेल? ही सगळी प्रक्रिया केवढ्या लवकर पार पडेल? पूर्ण अधिकार हे आमदारांना आपलं मत व्यक्त करण्याला आहे। आमदारांच्या बैठकीमध्ये जे नाव इव्हॉल्व होईल ते त्याच क्षणी डिक्लेअर होईल। त्यासाठी पुन्हा ते दिल्लीकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही। दिल्ली आमची इतकी लिबरल आणि इतकी डेमोक्रेटिक आहे की त्यांनी अदरवाईज तिथूनच घोषित केलं असतं। त्यांनी त्या दोघांना पाठवलं की सगळ्यांशी बोला, चर्चा करा आणि एकमत करा। एक शेवटचा प्रश्न की नाव घोषित झाल्यानंतर मग पुढची प्रक्रिया काय असेल? राज्यपालांकडे तुम्ही कधी जाणार वगैरे, ती प्रक्रिया नक्की कशी असणार? राज्यपालांकडे आज लगेचच जावं लागेल। मला नेमकं माहीत नाही त्याचं काय वेळापत्रक ठरलं, पण आज जावंच लागेल। याचं कारण जर 31ला शपथविधी करायचा असेल तर राजभवनाची सुद्धा काही घटनात्मक प्रक्रिया आहे की तुम्ही जाऊन आपलं नेत्याचं नाव देणं, क्लेम करणं की आम्हाला गव्हर्नमेंट करायचं आहे, यानंतर त्यांचं नोटिफिकेशन निघणं, या सगळ्याला लागणारा वेळ लक्षात घेता आज नेता निवड झाल्यानंतर लगेचच राज्यपालांकडे जावं लागेल असं वाटतं। आपल्याबरोबर किसन कथोरे आमदार आहेत। सर, काय सांगाल, थोडाच वेळ तुमच्या आमदारांच्या प्राथमिक बैठकीला सुरुवात होणार आहे, बैठकीत नक्की काय होईल आणि मग तुमची खरी बैठक जी 4 वाजता आहे त्या बैठकीमध्ये काय होणार आहे, काय सांगाल? भारतीय जनता पक्षाचं सरकार बनतं यामध्ये आता कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे। नेतृत्व हे निश्चितपणे राज्याला दिशा देणारं असावं, विकासाभूमिक असावं आणि तीच भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये आज सत्तेवर येत उपात आहे। आणि त्यामुळं एक चांगलं नेतृत्व मिळण्यासाठी आज आमच्या समोर असलेली नावं देवेंद्र फडणवीस असतील, गडकरी साहेब असतील, कोणी एक विकासाला दिशा देणाऱ्या अशा नेतृत्वापैकी जर निवड झाली तर आम्हाला सगळ्यात चांगला आनंद होईल। तर मग आता जी बैठक भाजपच्या प्रदेश कार्यालयात होणार त्या बैठकीत नक्की काय होणार आहे, हे तुम्हाला सूचना केल्या जाणार आहेत का? आम्ही आमची मतं मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून एक विकासाला दिशा देण्यासाठी आपण सर्वांनी एकमुखी एक निर्णय घ्यावा आणि या राज्याला एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व द्यावं, हीच भूमिका आमची माझ्यासारख्या आमदाराची राहणार आहे। 4 वाजता जी महत्त्वपूर्ण बैठक आहे त्याच्यामुळे एकमत होईल असं तुम्हाला वाटतं का? 100% एकमत होईल, कारण सगळ्याच आमदारांची भूमिका एकच आहे की एकदा सत्तेवर या आणि सत्तेवर येऊन या राज्याला दिशा द्या। कर्जबाजारी झालेल्या या राज्याला दिशा देण्यासाठी खऱ्या अर्थाने एक संघपणाने काम केलं पाहिजे। थोडक्यात किसन कथोरे यांचं असं म्हणणं की सर्व काही औपचारिकता कुठलाही अर्थ न येता पार पडेल। नेता निवडी लवकरच साधारण संध्याकाळच्या सुमारास 6च्या सुमारास घोषित केली जाईल। इथे आमदार, नवनिर्वाचित आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। साधारण 12 वाजता या ठिकाणी त्यांची छोटी बैठक या ठिकाणी होईल आणि त्यानंतर 4 वाजता विधिमंडळामध्ये सर्व सदस्यांची बैठक पार पडणार आहे।
तर आम्ही घेत राहू. मात्र एक आता सध्या एक कुतूहलाचा प्रश्न असा पडलाय की खरं तर या निवडणुकीमध्ये अनेक इतर पक्षांचे जे नेते होते त्यांनी अचानकपणे दल बदललं आणि भाजपमध्ये दाखल झाले आणि अर्थात ते भाजपचे आमदार म्हणून आता निवडून आले. एकंदरीत जेव्हा आता सगळे आमदार तिथे येतात त्यांची बॉडी लँग्वेज काही वेगळं सांगताय का? कारण वेगळ्या पक्षामधून आता ते पुढे जात आहेत. काय याबद्दल काय सांगता येईल? आता आपल्याबरोबर किसन कथोरे होते. काही वेळापूर्वी आम्ही मंदा म्हात्रे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोललो. एकंदरीत भाजपमध्ये आल्याचं समाधान एक प्रकारे त्यांच्या दिसतंय आणि खास करून आता भाजप सत्तेत आलेलं आहे त्याच्यामुळे एक प्रकारचं वेगळं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतंय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस गेली 10-15 वर्ष सत्तेमध्ये होता. त्या सत्ता असलेल्या पक्षाबरोबर ते होते. पक्ष जरी बदलला असला तरी पुन्हा एकदा सत्तेत राहिलेलं समाधान आहे आणि अर्थात तिथे त्यांची घुसमट होत होती आणि म्हणूनच ते या भाजपमध्ये आले होते. त्याच्यामुळे भाजपमध्ये आल्याचं सार्थक झालंय. निवडून आलेले आहेत आणि पूर्ण मुभा पक्षाने दिल्याचा दावा ते करतायत. त्याच्यामुळे या पुढच्या काळात या नव्या आमदारांकडे म्हणजे जे दुसऱ्या पक्षातून या भाजपमध्ये आलेले आहेत त्यांच्यावर कुठली नवीन जबाबदारी टाकली जाते किंवा नवीन महामंडळ असतील किंवा मंत्रिपद असतील ती कुठली येतात आणि कुठल्या प्रकारे त्यांच्या भागामध्ये ते भाजपला पुढे नेतात का हे बघणं सुद्धा आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी खरंय. अमित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी आणि या बैठकीबाबतच्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.